पुनश्च एकदा मी शिवाजी बुतीकर या चॅनलमध्ये विद्यार्थ्याचं सहर्ष स्वागत. तर आपल्या यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये भारतातील राज्ये आणि त्यांची क्षेत्रफळे आपण पाहिलो. तर काही राज्याची क्षेत्रफळे राहिलेली होती, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर यामध्ये राहिलेली राज्य कोणती होती पाहूया. सिक्कीम झालं होतं, गोवा झालं होतं, तर केंद्रशासित प्रदेश राहिलेले होते. केंद्रशासित प्रदेश क्षेत्रफळ, तर एक आहे लडाख. सर्वात मोठा भूभाग आहे केंद्रशासित प्रदेशाचा. 2,22,236 किलोमीटर, चौरस किलोमीटर. त्याचबरोबर अंदमान निकोबार बेट हे या ठिकाणी दाखवता येईल आपल्याला, असं हे बेट आहेत. तर अंदमान निकोबार बेटाचं क्षेत्रफळ आहे 8,000 नी करतो. नी म्हणजे अंदमान आणि निकोबार. तर हे आहे 8,249 चौरस किलोमीटर. दिल्लीचं क्षेत्रफळ आहे 1,483 चौरस किलोमीटर. त्यानंतर चंदीगड हे ठिकाण येईल. चंदीगड, म्हणजे चंदीगड. चंदीगडचं क्षेत्रफळ आहे फक्त 114 किलोमीटर, चौरस किलोमीटर. दादरा नगर हवेली या ठिकाणचा भाग येतो. दादरा नगर हवेली आणि दमन आणि दीव. दादरा नगर हवेली, दमन दीव याचं क्षेत्रफळ आहे 603 चौरस किलोमीटर. लक्षद्वीप हा भारताचा खालचा भाग येतो आणि पश्चिमेकडचा भाग, या भागामध्ये बेटे आहेत. लक्षद्वीपचं फक्त 32 किलोमीटर, सर्वात लहान क्षेत्र लक्षद्वीपचं 32 चौरस किलोमीटर. आणि पुदुचेरी हा भाग येतो, पुदुचेरी, तर ते आहे 434 किलोमीटर. अशा पद्धतीने या ठिकाणी जर पाहिलं तर ट्रिक्सच्या माध्यमातून आपल्याला सर्वात लहान आणि सर्वात मोठे केंद्रशासित प्रदेश जर कोणता म्हणलं तर आपल्याला विचारलं तर आपल्याला माहिती असलं पाहिजे की सर्वात मोठे केंद्रशासित प्रदेश विस्ताराने लडाख आहे आणि सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश या ठिकाणी आपल्याला लडाख सांगता येतो. दोन्हीतला फरक विचारू शकतात, त्यांचं क्षेत्रफळ दोन्हीचं विचारू शकतात, किंवा चढता क्रम प्रश्न, चढता क्रम, उतरता क्रम अशा पद्धतीने विचारू शकतात. तर आपल्याला चढता क्रम किंवा उतरता क्रम जर लिहायचं झालं तर आपल्याला या ठिकाणी ट्रिक्स बनवावी लागेल. तर
बघूया आपण ल अ हे ल एक नंबर आहे. ल म्हणजे लडाख. दी, हे दी दमन दीव नाही तर दिल्ली आहे. पुन्हा दी, दिदी, हे एक नंबर दी आणि हे 2 नंबर दी. तर ल म्हणजे लडाख, म्हणजे अंदमान निकोबार बेटे, दी म्हणजे दिल्ली, दी म्हणजे दमन आणि दीव, त्याच्यानंतर आपल्याला पु म्हणजे पुद्दुचेरी, चन म्हणजे चन, ल म्हणजे लडाख, सॉरी लडाख नाही तर हे लक्षद्वीप असं लास्ट आणि वरचं एक नंबर फर्स्ट, FRIST फर्स्ट. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ट्रिक्सच्या माध्यमातून देखील आपण सर्वात लहान सर्वात मोठं केंद्रशासित प्रदेश आणि त्याचं क्षेत्रफळ या ठिकाणी आपल्याला पाहता येतं. सर्व विद्यार्थ्यांनी हे आपल्या नकाशाच्या माध्यमातून कंप्लीट करून घ्यायचं. तर अशा पद्धतीच्या ट्रिक्स काय येतात त्या देखील आपल्याला कुठलंही विचारलं जरी आपल्याला आलं पाहिजे. तर जाऊया आपण पुढच्या भागाकडे. याच्यानंतर पाहायचं आपल्याला याचं क्षेत्रफळ पाहायचं किती टक्क्यामध्ये आहे. तर देशाच्या तुलनेत क्षेत्रफळ हे टक्केवारीमध्ये, टक्केवारी. तर प्रथम आहे राजस्थान, 10.41%. मध्य प्रदेश 9.38%. महाराष्ट्र 9.36%. फरक पहा, फरक चेक करा. सारखे क्षेत्रफळ असणारी राज्य कोणती हे आपल्याला दिसून येतं. त्यानंतर उत्तर प्रदेश एक क्रमांक देऊया आपण मोठा असल्या कारणानं, ते आहे 7.33%. त्याच्यानंतर गुजरात 5.97%. त्याच्यानंतर कर्नाटक 5.83%. थोडं जर लक्ष दिलं तर हे बघा सारख्या क्षेत्रफळाची असणारी राज्य कोणती हे देखील आपल्याला लक्षात येईल. जर आपलं म्हणजे निरीक्षण लहान असेल तर या ठिकाणी आपल्याला हे म्हणजे उत्तर सापडताना किंवा उत्तर शोधताना त्याची मदत होऊ शकते. ओडिसा जे आहे ते 4.74%. त्यानंतर छत्तीसगड 4.41%, सॉरी 4.11%. तामिळनाडू
3.96%, बिहार 2.86%, बंगाल 2.70%, अरुणाचल प्रदेश व अरुणाचल प्रदेश 2.55%, झारखंड 2.42%, आसाम म्हणजे आसाम ते आहे 2.39%, हिमाचल प्रदेश आहे 1.69%, उत्तराखंड हे 2 नंबरचं ऊ आहे, जे की लहान असल्यामुळे त्याला आपण क्रमांक देतो. उत्तराखंड 1.63%, पंजाब आहे 1.63%, सॉरी 1.53%, केरळ 1.34%, हरियाणा 1.34%, इथं केरळ आहे 1.18%, मेघालय मेघालय 0.68%, मणिपूर 0.68%, सेम क्षेत्रफळ आहे मेचं. म्हणजे मणिपूर आणि मे म्हणजे मेघालयचं. त्याच्यानंतर मिझोरामचं आहे 0.64%. देशाच्या मानाने किती टक्केवारी या ठिकाणी राज्याची आहे हे आपण या ठिकाणी पाहत आहोत. नागालँड 0.50% टक्के. त्रिपुरा पाहूया आपण. हे त्रिपुरा आहे. त्रिपुरा 0.32
0.32%. सिक्कीम, सी म्हणजे सिक्कीम 0.22%. निरीक्षण जर अतिशय लहान असेल तर या ठिकाणी किती लहान जरी टक्केवारी विचारली तर आपलं उत्तर या ठिकाणी चुकणार नाही. म्हणून या माहिती पाहिजे. जो प्रदेश किंवा जे राज्य आहे त्याच ठिकाणी मी या सर्व गोष्टी लिहित आहे. विद्यार्थ्यांना अतिशय ह्या गोष्टी कामी येणार आहेत. गोवा 0.11%. जम्मू आणि काश्मीर हा भाग येतो JK 6.76%. अंदमान निकोबार बेटे, अंदमान आणि निकोबार बेटे ते आहेत 0.25%. म्हणजे अर्ध्याच्या अर्ध, पाव, 100 मधला पाव हिस्सा, सॉरी 1 मधला पाव हिस्सा, म्हणजे 1% नाही, अर्धा टक्के नाही, नागालँडच्या एकदम अर्धी टक्केवारी या ठिकाणी हे अंदमान निकोबारची आहे. हे या ठिकाणी असं जर आपण तुलनात्मक अभ्यास जर केला तर लक्षात येईल हे आहे नागालँड दुप्पट आणि हे निमपट, नागालँडच्या निमपट आहे. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायला पाहिजे. तसंच गोवा आणि सिक्कीमचं जर पाहिलं तर या ठिकाणी आपण हे सिक्कीमच्या निमपट आणि हे दुप्पट, गोव्याच्या सिक्कीम हे दुप्पट आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्याच्यानंतर चंदीगड, म्हणजे चंदीगड हे आहे जसं कार्बन डायऑक्साईडचं हवेतलं प्रमाण आणि चंदीगडचं क्षेत्रफळ या ठिकाणी सारखं आहे भारताच्या मानाने, आणि हवेच्या मानाने जसं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हवेमध्ये आहे तसं चंदीगडचं क्षेत्रफळ हे भारताच्या मानानं आहे 0.03%. त्याचबरोबर दादरा नगर हवेली हा भाग येतो, दादरा नगर हवेली आणि दमण व दीव. दादरा नगर हवेली, दमण आणि दीव हा जो भाग येतो तर या ठिकाणी 0.017%. लक्षद्वीप हा भाग येतो, लक्षद्वीपचा लहान ल आहे, मोठं ल म्हणजे लडाख, लक्षद्वीपचा भाग. तर त्याचं प्रमाण आहे 0.009%. त्याचबरोबर पुदुचेरी राहिलं आपलं, पुदुचेरी, तर पुदुचेरीचं क्षेत्रफळ आहे 0.014%. अशा पद्धतीने या ठिकाणी क्षेत्रफळ आहे भारतातील राज्याचं क्षेत्रफळ, जे की 100% क्षेत्र आहे भारताचं. तर राज्याचं क्षेत्रफळ हे भारताच्या मानाने किती आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर आपण पुढे जाऊया आणखीन. तर जिल्ह्याची संख्या देखील या ठिकाणी भारताची अगोदर किती होती, तर भारतामध्ये हे आपण पुसून घेऊया.
पुन्हा पुन्हा या ठिकाणी तुलनात्मक जर सराव केला तर विद्यार्थ्याच्या 100% लक्षात राहू शकतं. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी हा तुलनात्मक अभ्यास करायला पाहिजे. प्रश्न कसा येऊ दे, आपल्याकडे 100% ज्ञान असणं आवश्यक आहे. तुमची कुठलीही परीक्षा चुकणार नाही किंवा तुम्ही कमी पडणार नाहीत, परंतु त्याच्यामध्ये आपलं बारकाईनं निरीक्षण असणं आवश्यक आहे. तर भारताच्या दृष्टीनं आणखीन काही गोष्टी येतात. भारत, आपला देश भारत, तर भारतामध्ये पूर्वी जिल्हे आणि आता पूर्वी होती 766, त्याच्यामध्ये वजा झालेले आहेत. किती वजा झालेले आहेत? 26 जिल्हे वजा झालेले आहेत. म्हणून आता जिल्हे किती आता आहेत ते 640 जिल्हे भारतामध्ये. तर 2011ची स्थिती आहे हे, 2011 आणि 2001ला ते होती, 2001 साली होती 593. आता बघूया आपण नेमकं जिल्हे या ठिकाणी कोणत्या राज्यामध्ये जास्त आहेत किंवा किती आहेत ते आपण बघूया. जिल्हे आणि राज्य याची संख्या तर सर्वात जास्त जिल्हे असणारे राज्य आहेत उत्तर प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेश इथं 75 जिल्हे आहेत. त्याच्यानंतर मध्य प्रदेशमध्ये 52 जिल्हे आहेत. बिहारमध्ये 38 जिल्हे आहेत. त्याच्यानंतर तामिळनाडू 38 जिल्हे आहेत. सेम जिल्हे जर विचारले सेम म्हणजे सारखे जिल्हे असणारे राज्य जर विचारले तर तुम्हाला बी आणि म्हणजे म्हणजे तामिळनाडू आणि बी म्हणजे बिहार या ठिकाणी ट्रिकच्या माध्यमातून आपण लक्षात ठेवू शकतो. महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत, जे की आपण नकाशाच्या माध्यमातून या ठिकाणी लक्ष केलेलं आहे, नकाशाच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आसाम 35 जिल्हे आहेत. संख्या ही जिल्ह्याची आहे, आपल्याला सर्वांना तर आपल्याला हे जिल्ह्याची संख्या जास्त असणारे जिल्हे हे आपण या ठिकाणी पाहिले कोणत्या राज्यामध्ये जास्त जिल्हे आहेत. आता पाहूया आपण कमी असणारे म्हणजे कमी जिल्हे कोणत्या राज्यामध्ये आहेत हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. कमी जिल्हे असणारी राज्य. तर कमी जिल्हे कुठे आहेत? चंदीगड कुठं आहे? चंदीगड पंजाब आणि हरियाणाच्या बाउंड्रीवर या ठिकाणी. चंदीगडमध्ये एकच जिल्हा आहे, लक्षात असू द्या, जिल्हा एकच. त्याच्यानंतर लक्षद्वीप इथं बाजू आहे, लक्षद्वीपला पण जिल्हा एकच आहे. गोव्यामध्ये फक्त 2 जिल्हे आहेत. त्याच्यानंतर दादरा नगर हवेली हा भाग येतो. दादरा नगर हवेली आणि दमण व दीव 2020ला एकत्रीकरण झालेलं आहे.
इथं आहेत जिल्हे. जिल्हे किती इथं येतात 3 जिल्हे. त्याचबरोबर अंदमान निकोबार बेटे, अन्नी लिहतो आपण. अन्नी म्हणजे वरचे अंदमानचा भाग आणि खालचा निकोबारचा भाग. इथं पण 3 जिल्हे आहेत. पुदुचेरी हा भाग येतो. पुदुचेरी इथं जिल्हे आहेत 4. त्याच्यानंतर सिक्कीम मध्ये फक्त 6 जिल्हे आहेत. जर असं जिल्ह्यावर जर प्रश्न आला तर आपल्याला माहिती असलं पाहिजे नेमकं आता जिल्हे किती येतं किंवा पूर्वी किती होती. तर अशा पद्धतीने पूर्वी असणारे जिल्हे, कमी आणि वाढ झालेले जिल्हे हे आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर कोणत्या ठिकाणी जास्त जिल्हे आहेत राज्यामध्ये, कोणत्या राज्यामध्ये जास्त आहेत आणि कोणत्या राज्यामध्ये कमी जिल्हे आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं. तर आपल्याला पाहायचं आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये जास्त झालेला हा भाग जो आहे परत लिहिण्यासाठी आपल्याला मदत होते. पुसून घेतला तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील पहिले 5 जिल्हे आपल्याला पाहायचे. पहिले 5 जिल्हे कुठं जास्त या ठिकाणी क्षेत्रफळ आहे, कोणते जिल्हे आहेत ते पाहूया. आता 1 नंबरचा आहे गुजरातचा कच्छ. क्रमांक 1 देऊया. त्याचं क्षेत्रफळ आहे बघा 45,652 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ आहे. दुसरं आहे लडाखचं क्षेत्रफळ आहे 45,110 चौरस किलोमीटर. त्याच्यानंतर येतं जैसलमेर. त्याचं आहे 39,313 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ आहे. त्याच्यानंतर बिकानेर राजस्थानमधलेच ठिकाणी आहे ते. त्या बिकानेरचं क्षेत्रफळ आहे, याचा क्रमांक आपण देऊया 3. दुसरा पहिला दिलेला आहे आणि बिकानेरला 4था देऊया आपण. त्याचं क्षेत्रफळ आहे 28,466 चौरस किलोमीटर. आणि बारमेर हे देखील 5वं ठिकाण आहे. बारमेर म्हणजे 3 मोठी जे क्षेत्रफळानं असलेले 3रा 4था 5वा जे क्षेत्रफळानं असलेले मोठे जिल्हे आहेत ते आहेत राजस्थानमधले. तर पाहूया आपण. बारमेर हे 28,393 चौरस किलोमीटर इतकं मोठं क्षेत्र या ठिकाणी आहे. जर आपण कल आपण म्हणतो नेहमी. पुन्हा जयबीबा. कल म्हणजे कच्छ, ल म्हणजे लडाख. नकाशा पाठ असेल तर हे आपल्याला लक्षात राहतात. जैसलमेर, बिकानेर आणि बारमेर अशा पद्धतीने सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेली राज्य आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. लक्षात ठेवा ट्रिक्सच्या माध्यमातून 1 2 3 4 5. पुढे जाऊया आपण. लहान क्षेत्रफळाने पहिले 5 जिल्हे. क्षेत्रफळ लहान असलेली जिल्हे. तर माहे म्हणून आहे एक.
माहे हे पुदुचेरीमध्ये असलेलं ठिकाण आहे. माहे त्याचं क्षेत्रफळ आहे फक्त 9 चौरस किलोमीटर. त्याच्यानंतर मध्य दिल्ली क्रमांक 2चं ठिकाण आहे. 23 चौरस किलोमीटर. 23 चौरस किलोमीटर. त्याच्यानंतर यानम, इथं पुदुचेरीमध्ये आहे. यानम ते आहे 30 चौरस किलोमीटर. कावरत्ती, लक्षद्वीपमध्ये कावरत्ती आहे जिल्हा. तो कावरत्ती जिल्हा 32 चौरस किलोमीटर. म्हणजे पूर्ण भाग या ठिकाणी एकच जिल्हा असल्यामुळं कावरत्तीचा जिल्हा समजला जातो. लक्षद्वीपचा एकच जिल्हा तो कावरत्ती. 32 पूर्ण क्षेत्रफळ व्यापलेला. आणि नवी दिल्ली 5 नंबर घेऊया आपण. इथं मध्य दिल्ली 2 नंबरला, नवी दिल्ली 5 नंबरला घेऊया आपण. हे 35 चौरस किलोमीटर. तर असं या ठिकाणी आपल्याला ध्यान देतंय. ट्रिक्स बघूया काय होती. ट्रिक्स म्हणजे म्हणजे माहे, म्हणजे मध्य दिल्ली. पुन्हा या का न, या म्हणजे यानम 3 क्रमांक आहे याचा. का म्हणजे कावरत्ती 4 क्रमांक आहे. न म्हणजे नवी दिल्ली याचा क्रमांक आहे 5. अशा पद्धतीने ट्रिक्सच्या माध्यमातून देखील सर्वात मोठी जिल्हे आणि सर्वात लहान जिल्हे आपण पाहिलं. क्षेत्रफळाने भारतामध्ये सर्वात लहान असलेली जिल्हे पाहिली. तर अशा पद्धतीने आणखीन याच्या पुढचा जो भाग आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. तर या ठिकाणी पाहायचं आपल्याला आपल्या संपूर्ण देशामध्ये राज्य आणि जिल्हे. राज्य, संपूर्ण देश, राज्य आणि जिल्हे बघूया. तर उत्तर प्रदेशमध्ये आहेत. म्हणजे उत्तर प्रदेश आपण पाहिले काही जिल्हे, 75 जिल्हे आहेत. त्याच्यानंतर मध्य प्रदेशमध्ये 52 जिल्हे आहेत. महाराष्ट्र 36 जिल्हे आहेत. पुन्हा बिहार आणि तामिळनाडू याच्यामध्ये 38, दोघांना पण सारखं जर दिलं तर 38 जिल्हे या ठिकाणी आहेत. जिल्हे आपल्याला सर्वांना माहीत पाहिजे. त्याच्यानंतर आसाम पाहिलेलं आहे आपण. आसाम 35 जिल्हे, 35. पुन्हा गुजरात 33 जिल्हे. इथं झेड लिहितो. झेड म्हणजे जिल्हा आपण समजूया. झेड प्रत्येकाच्या खाली मी झेड लिहितो, जिल्हे समजायचं. त्याच्यानंतर 33 आहे राजस्थान 33, झेड म्हणजे जिल्हे. त्याच्यानंतर 30 ओडिशा, 30 झेड जिल्हे. त्याच्यानंतर पाहूया आपण कर्नाटकमध्ये 31 जिल्हे आहेत. त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश
26 जिल्हे आहेत. झारखंड झारखंड 24 जिल्हे, 24 झेड म्हणजे 24 जिल्हे. बंगालमध्ये बघा 23 जिल्हे आहेत. त्याच्यानंतर पंजाब 23 जिल्हे. हरियाणा 22 जिल्हे, 22 झेड म्हणजे 22 जिल्हे. मणिपूर 16 जिल्हे. केरळ 14 जिल्हे. आंध्र प्रदेश 26 जिल्हे. उत्तराखंड 13 जिल्हे. हिमाचल प्रदेशमध्ये 12 जिल्हे. नागालँडमध्ये 16 जिल्हे. त्याच्यानंतर मेघालयमध्ये 12 जिल्हे. त्याच्यानंतर त्रिपुरामध्ये बघूया आपण 8 जिल्हे. त्याच्यानंतर मिझोराममध्ये 11 जिल्हे. सिक्कीम याच्या अगोदर पण पाहिले 6 जिल्हे. गोवा इथं पण 6 जिल्हे, 2 आहेत. सिक्कीम म्हणजे गोव्याच्या तिप्पट जर केलं तर या ठिकाणी काय गोव्याचे तिप्पट जिल्हे सिक्कीमचे. त्याच्यानंतर जम्मू काश्मीर JK इथं जम्मू काश्मीरमध्ये बघा 20 जिल्हे. दिल्लीमध्ये 11 जिल्हे. पुदुचेरी इथं 4 जिल्हे. अंदमान निकोबार बेटे लिहितो मी अंदमान निकोबार बेटे इथं 3 जिल्हे आहेत. दादरा नगर हवेली दमण आणि दीव इथं पण 3 सेम. बघूया आपण ट्रिक्स त्याच्या काय तयार होतात ते. लडाख मोठा भूभाग पण जिल्हे कमी. कोणता प्रश्न विचारला तर या ठिकाणी 2 जिल्हे. चंदीगड 1 जिल्हा. याच्या आधी पण पाहिले कमी आणि जास्त मध्ये. आणि लक्षद्वीप इथं 1 जिल्हा आहे. आता आपल्याला काही ट्रिक्सच्या माध्यमातून काही जिल्हे कमी आणि सेम असणारे जिल्हे आपण ट्रिक्स काही तयार होतात का बघूया. तर आता बघा साधारणतः दादरा नगर हवेली आणि अंदमान निकोबार
सेम असणारे जिल्हे आहेत असं लिहिता येते. ह आणि नि म्हणजे हवेली आणि निकोबार सेम. त्याच्यानंतर रागू, रागू आपण ज्याला पोपट म्हणतो, रा म्हणजे राजस्थान आणि गु म्हणजे गुजरात, सेम जिल्हे असणारे राज्य. त्याच्यानंतर नाम, नाम म्हणजे नाव ज्याला म्हणतो, ना आणि नागालँड आणि मणिपूर सेम जिल्हे. तर इथं काय फरक एकचा आहे, म्हणजे -1 डावीकडून उजवीकडे जाताना -1 करायचं. झारखंड आणि बंगालमध्ये फरक एकचा. त्याचबरोबर आणखीन काय, लडाख, लडाखची जोडी कोणासोबत लागल, तर इथं जोडी कोणासोबत जुळणार नाही. बघूया आपण आणखीन. तर इथं बघा, हिम म्हणजे आपण बर्फ म्हणतो, पण हिमे या ठिकाणी ट्रिक्स जोडत आहे. हिमे मेघालय आणि हिमाचल प्रदेश याची जिल्ह्याची संख्या ही सारखी आहे, हिमे. त्याच्यानंतर बघूया आणखीन काही. आता पंजाब, बंपम म्हणजे बंगाल आणि पंजाब या ठिकाणी सेम जिल्हे आहेत, हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्याचबरोबर आणखीन आता इथं पहा, आपण दुरून जाऊया. असं अ आणि आ सारखे अक्षर असलेले, अ म्हणजे अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेश याची सेम संख्या असल्यामुळं अ आ असं या ठिकाणी ट्रिक्स जुळू शकते. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी आपापल्या पद्धतीनं आता आपण गो म्हणजे गोवा 2च आणि ल म्हणजे लडाख या ठिकाणी 2च काय तर जिल्हे आहेत, त्यांची आपण या ठिकाणी जोडी लावली. तर असं ट्रिक्सच्या माध्यमातून बरंच काही आपण शिकून जातो. ज्ञान कुठलंही असो, ते आपलं परिपूर्ण जर असेल तर पुढं होणाऱ्या चुका या ठिकाणी टाळता येते. म्हणून संपूर्ण ज्ञान घ्या, अगोदर नकाशे पाठ करा, नकाशाच्या माध्यमातून समजून घ्या. आयुष्यामध्ये कधीही हे तुमचं ज्ञान विसरणार नाही याची मला खात्री आहे. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुन्हा पहा, सबस्क्राईब करा चॅनलला, मित्रांना पाठवा आणि आपली संख्या वाढवा. धन्यवाद. ओके.